काका पुतण्या अखेर एकत्र आलेच, मात्र ती ऑफर मान्य करणार नाहीच. सध्या सर्वच पक्षांमध्ये काही ना काही प्रमुख घटना घडताना दिसून येतात. जसं की ठाकरेंची युती झाली, महायुतीत बिघाडी होता होता राहिली, मात्र तरीही महायुतीतील अजित पवारांचा पक्ष मात्र नाराज आहे. त्यामुळे अजित पवार स्वतंत्र लढणार असल्याचं त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवलं. पण पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा होती आणि आता त्यावर शिक्कामोर्तब झालंय. आता बघूयात नेमकं घडलंय काय. नमस्कार, मी रेश्मा आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल. अजित पवार यांनी अनेकदा एकला चलो रेचा नारा दिला होता. ते निवडणुका स्वतंत्र लढणार अशी घोषणा त्यांनी याआधी केली होती. महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्याशी त्यांचे फारसे जमत नसल्याने अनेक ठिकाणी महायुतीसोबत न जाता स्वतंत्र लढत होणार होती. काही ठिकाणी तर महायुतीमधील पक्षांतर्गत लढत सुद्धा दिसण्याची शक्यता वर्तवली जात होती. अजित पवार आणि शरद पवार यांचा पक्ष पुणे महानगरपालिकेसाठी एकत्र येणार होते. त्यांच्यामध्ये युती होणार असे चिन्ह दिसून येत होते. त्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठकांची सत्र सुरू होते. ही संभाव्य आघाडी आता झाल्यातच जमा आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून पेच होताच, मात्र तरीही शरद पवार तसेच सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना या निवडणुकीत सोबत घेऊन जाण्याची इच्छा अनेकदा व्यक्त केली होती. यामुळे त्यांच्यात बैठका सुरू होत्या आणि अखेर काल अजित पवार यांच्याकडून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे आणि रोहित पवार हे अजित पवार यांच्यासोबत चर्चेसाठी गेले होते. पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांना घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा प्रस्ताव मंजूर नव्हता. त्यांना तुतारी या चिन्हावरच आपली निवडणूक लढवायची होती. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी एकत्र येतील ही शक्यता मावळली होती. मात्र आता बैठकीनंतर दोन्ही पक्षातील नेते हे आपापल्या चिन्हावर लढणार असल्याचं बोललं जातंय. त्यासोबतच त्यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा निश्चित झालाय. त्यामुळे आता पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार यात काही शंका उरलेली नाही. आता या दोन्हीही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. परिवार एकत्र येतोय याचा अनेकांना आनंद आहेच. मात्र याबाबत तुम्हाला काय वाटतं? ही युती फक्त निवडणुकांपुरतीच मर्यादित आहे की अजित पवार आता कायमचेच महायुतीला रामराम ठोकतील? तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी जनता आवाज डिजिटलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.